गुड मॉर्निंग मित्रांनो, तसं आपण व्हिडिओच्या थंबनेलमध्ये बघितलाच असेल, तर आज आपण सप्तशृंगी गडावर जाणार आहोत। सप्तशृंगी गड हा कळवण तालुक्यामध्ये आहे, तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये येतो। तर जाण्यासाठी आपल्याला सीबीएस महामार्गावर वणी नावाची एक बस पकडावी लागेल। तर इथून साधारण तिचे भाडे 115 रुपये इतके आहेत। तर मी तर बाईकवर चाललो आहे, तर तुम्हाला बसने जायचं असेल तर सीबीएस महामार्गावर इथं जावं लागेल। ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवून देतो। तर पुढं बघूया व्हिडिओमध्ये। तर इथून टर्न घ्यायचा आहे आणि समोर बघू शकता सीबीएस नाशिकमधलं मोठं स्टँड आहे। तिथं मुंबई, पुणे सर्व बसेस भेटतात। तर मित्रांनो, फायनली आपण सीबीएस महामार्गावर आलेलो आहेत। तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, तर समोर सीबीएस आहे। तर इथून तुम्हाला वणी नावाची बस पकडायची आहे व सप्तशृंगी गड असे नावाने पण भेटेल। मी तर गाडीवर आहे, तुम्हाला सीबीएस दाखवतोय। तर इथून बस पकडल्यावर 1 ते 1.5 तासात पोहोचवते। तर तुम्ही बाईकवर येणार असाल तर मी जातोय त्या रस्त्याने या, कारण की मी शॉर्टकटने जात आहे। तर इथून टर्न घेऊन सरळ जायचं आहे। तर हा रस्ता सरळ हा MG रोड लागतो। पुढे त्याच्या पुढे आरके आहेत। तर बघू शकता तुम्ही अशोक स्तंभ असं काही नाव ऐकलं असेल तर तुम्ही बघू शकता। फायनली आपण MG रोडवर आलेलो आहे, बघू शकता तुम्ही। नाशिकमधलं हे मोठं इलेक्ट्रॉनिकचं मार्केट आहे। MG रोड या नावाने ओळखलं जातं। मोबाईल, TV वगैरे सर्व। तर आपल्याला महाराष्ट्रात जायचं। तर आपण अशा स्तंभावरती पोहोचलेलो आहे। तर मित्रांनो, फायनली इथून टर्न घ्यायचं आहे। तर मित्रांनो, आता आपण आरकेवरती आलेलो आहे। या जागेचं नाव आरके असं आहे। रविवार कारंजा असं म्हणूनही ओळखले जाते। तर आपल्याला सरळ या रस्त्याने पुढे जायचं आहे। समोरून आपल्याला एक टर्न घ्यायचा आहे, लेफ्टला टर्न घ्यायचा आहे। तर इथून आपण टर्न घेऊया लेफ्टला आणि समोरच आपल्याला पंचवटी लागलेली आहे। हा पंचवटीचा मोठा पूल आहे। राईटला पंचवटी हे इथे मंदिरे आहेत। तर ही गोदावरी नदी आहे। तर या रस्त्याने आपल्याला सरळ पुढे जायचं आहे, सरळ पुढे जायचं आहे। अजून आपल्याला या रस्त्याने सरळ जायचंय। पुढे गेल्यानंतर ना आपल्याला एक पंचवटी चौक असा लागेल। तर ह्या चौकापासून आपल्याला लेफ्टला टर्न घ्यायचा आहे।
आणि सरळ पुढे जायचं आहे. सरळ पुढे गेल्यानंतर आपल्याला मेन रोड लागतो. त्या रोडचं नाव मेन रोड असं आहे. तर इथून आपल्याला सरळ जायचं आहे. तर तो रस्ता वणीला जातो. तर इथून वणी हे 60 किलोमीटर इतकं दूर आहे. फायनली आपण ह्या रोडला आलेलो आहे. हा मेन रोड आहे. तर ह्या रोडने सरळ जायचं आहे आपल्याला. तर इथं या मेन रोडच्या साईडलाच आहे नाशिक जिल्ह्याचं मोठं मार्केट यार्ड आहे. तर आपल्याला सरळ जायचं आहे ह्या रस्त्याने. तर आपल्याला जाण्यासाठी साधारण 1 तास लागणार आहे. वेळ झाला. तर मित्रांनो, पुढे गेल्यावरती RTO सिग्नल लागलेला आहे आपल्याला. तर हा नाशिकचा RTO सिग्नल आहे, बघू शकता व्हिडिओमध्ये. लेफ्टला टर्न घेतल्यावरती RTO सिग्नल लागतो. तर आपल्याला सरळ जायचं आहे अजून या रस्त्याने. पुढेच जायचं अजून. मोठ्या गाड्या लागलेल्या आहेत रस्त्यांची जाताना. अजून या रस्त्याने आपल्याला सरळ पुढेच जायचं आहे. अजून आपल्याला या रस्त्याने सरळच जायचं आहे. तर फायनली मित्रांनो, आपण नाशिक ही सिटी आपण पासून दूर आलेलो आहेत. तर मित्रांनो, पुढे पोलीस आहेत, ते गाडी अडवत आहे. तर आपण सरळ निघून जाऊया फास्टमध्ये पुढे. वाचलो. तर मित्रांनो, आपण फायनली नाशिक सिटी हे पार केले आहेत. तर आपण चाललोय पुढे. तर मित्रांनो, व्हिडिओ कशी आवडले असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब करा. असंच आपल्याला नवनवीन व्हिडिओ पुढे बघायला भेटतील. त्याच्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा. तर एक काका भेटलेला आहे रस्त्याने. 1 मिनिट, ते पायी चालत आहे. तर बघूया आपण काय झालं आहे. तर काका, काय झालं आहे? तर त्यांची गाडी पंक्चर झालेली आहे, बघू शकता. तर सॉरी. तर मग बघूया आपण. सॉरी, मदत नाही करता आली. तर चला जाऊया पुढे व्हिडिओमध्ये.
मध्ये बघूया, पुढे जाऊया. तर फायनली मित्रांनो, सॉरी, त्यांची गाडी पंक्चर झाल्यामुळे त्यांना काही मदत करू नाही शकलो. चला पुढे बघूया. फायनली त्यांची गाडी पंक्चर होती म्हणून सॉरी, मदत नाही करता आली. मदत केली तर त्यांना तर फायनली मित्रांनो, आपल्या डाव्या बाजूला द्राक्षाचे बागे लागले आहेत. तर पुढे एक छोटंसं नदी पण लागलेले आहे. तर नदीचा व्ह्यू कसा आहे तर प्लीज व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा. तर फायनली मित्रांनो, आपण दिंडोरी ह्या गावामध्ये आलेलो आहे. तर या गावापासून साधारण 44 किलोमीटर आहे. तर आपल्याला अजून खूप दूर जायचं आहे. तर मित्रांनो, सकाळचे 10 वाजता निघलेलो आहे. तर आपण खेरवाडी धरण हे बघू शकतात. आपण खेरवाडी गावापाशी आलेलो आहे. तर हे खेरवाडी गावाचं धरण आहे. जास्त मोठं पण नाही, पण तर तुम्हाला धरणाचा व्ह्यूज दाखवतो पुढून. आपल्याकडे टाईम नसल्यामुळे सॉरी मित्रांनो, नाहीतर धरण थांबवून दाखवलं असतं. तर चालत्या गाडीवर दाखवतो. तर फायनली मित्रांनो, बघू शकता धरणाचा असा काही व्ह्यूज आहे. चालता चालता मध्ये काढलेला आहे व्हिडिओ. तर बघू शकता, थोडंफार काही दिसत असेल तिकडे समोर. थेट इथून पूर्ण जंगलाचा रस्ता लागलेला आहे. इथून पुढे गाड्या सुद्धा कमी आहेत रस्त्याने चालताना. तर ऊन पण खूप होतं. तर आपल्याला रस्ता काही अवघड नाही, सरळ सरळ जायचं आहे आपल्याला रस्त्याने. तर इथून काही धरण दिसत असेल, बघू शकता. सरळ जायचं आपल्याला रस्त्याने, सरळ. सरळ जायचं अजून आपल्याला ह्या रस्त्याने सरळ जायचं. वणी या गावामध्ये पोचलेलो आहे. तर बघू शकता, असं काही गाव आहे इथलं. तर इथून गडावर आपण नाशिकवरून बसमध्ये बसलो होतो. तर इथं एक बस स्टँड आहे समोर बाजूला. तर ते बस स्टँडवरून इथं पोहोचवलं जातं आणि इथून दुसरी बस आहे, ती गडावरती नेऊन पोहोचवते. तर 1 मिनिटं आपल्याला पुढे दिसेलच बस स्टँड. गाव काय जास्त मोठं नाही आहे. तर फायनली इथून गडावर जाण्यासाठी रस्ता विचारतोय काकांना. काकांनी सांगितलंय की समोर जायचं इकडून. तर आपण चाललेलो आहे. अजून एक कारमध्ये आलेला आहे, ते रस्ता विचारत आहे. तर त्यांना म्हटलो चला मी पण तिकडेच चाललोय. तर इथून पुढून टर्न घेऊन निघालेलो आहे. ऊन खूप लागतंय. सकाळचं 9 वाजता निघलेलो आहे घरून. नाश्ता वगैरे काहीच केलेला नाही. तर गडावरती करूया. तर समोर गड आहे, तिथं जायचं आहे आपल्याला.
तर फायनली तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आजचं लाईकचं टार्गेट हे 1000 लाईकचं टार्गेट आहे, तर ते तुम्ही पूर्ण करायचं आहे. तर या रस्त्याने सरळ जायचं आहे, आपल्याला सरळ जायचं आहे. तरी इथून अंदाजे 12 किलोमीटर बाकी असेल. तर मित्रांनो, सॉरी, कॅमेराची क्वालिटी लो असल्यामुळे तर व्हिडिओ चांगला दिसत नसेल तर सॉरी. तर या दादाला आपण रस्ता विचारतोय, तर त्याने सांगितलं हे समोरूनच जायचं आहे, इथून टर्न घ्यायचा आहे आणि समोरचा रस्ता आहे. तर जाऊया पुढे आपण. समोर डोंगर आहेत तिथेच त्याच्याच साईडला वणीचा डोंगर आहे. तर इथून टर्न घ्यायचा आहे, आपल्याला सरळ जायचं आहे पुढे. तर इथूनच साधारण वणीचा गडाचा गेट लागलेला आहे. इथून हा रस्ता लागलेला आहे, बघू शकता. वणीचा गडाचा रस्ता लागलेला आहे. हा रस्ता साधारण 9 किलोमीटर इतका अंतर दूर आहे. तर हा रस्ता घनदाट जंगलांनी बनलेला आहे व तसेच नागमोडीसारखा आहे. वळणसुद्धा त्याचे खूप दाट आहेत. तर आपण जाऊया पुढे. घनदाट जंगल आहे. जाता जाता इथे वेगवेगळे प्राणी सुद्धा आहेत जंगलात. तर फायनली आपण गड चढायला सुरुवात केलेली आहे. तर बघू शकता व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, तर पुढे बघू शकता एक गणपतीचं दगडामध्ये कोरलेलं मंदिर आहे, बघू शकता तुम्ही. तर अजून आपल्याला या रस्त्याने सरळ जायचं. तसतसा चढ लागू राहिला तसा रस्ता छोटा छोटा होत गेलेला आहे व वळणदार झालेला आहे. तर इथून भीती पण खूप वाटते जाताना वरून बघितल्यावर. तर फायनली मित्रांनो, आपण जवळच आलेलो आहे. गडाच्या जवळच आलेलो आहे आपण. इथून 4 ते 5 किलोमीटर इतकं अंतर असेल. तर बघूया पुढे व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, इथून कसा व्ह्यू दिसतोय ते कमेंट करून नक्कीच सांगा. प्लीज आपल्या चॅनलला सपोर्ट करा. तसेच तुम्हाला पुढे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज लाईक, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर मित्रांनो, फायनली तुम्हाला समोर गड दिसत आहे. तर तो सप्तशृंगी गड असा आहे. तर फायनली आपण पोहोचणार आहोत. पुढे टोल नाका आहेत. गडाच्या थोडं मागे अर्धा किलोमीटरवर टोल नाका आहेत. तो टोल नाका क्रॉस करून पुढे एक गाव आहे. तर मित्रांनो, फायनली आपण गडाजवळ पोहोचलेलो आहे. तर हे समोर तुम्हाला गाव दिसतंय, ते नांदुरी गाव असं आहे. तर
तर समोर बघू शकतात साईडला एक मोठं हॉटेल आहे। तर आपण इथून डबल टर्न घेतोय। समोर गड दिसत आहे तोच आहे सप्तशृंगी गड। तर आपण इथून टर्न घेऊन समोर जाऊया। इथून टर्न घ्यायचा आणि सरळ पुढे जायचंय। तर इथे पुढे गेल्यावरती हे समोरच्या दुकानापुढे इथे मी गाडी लावतो। इथून सरळ पुढे गेल्यावर बघू शकता व्हिडिओ। इथं गाडी लावतोय मी। इथं गाडी ठेवण्याचे काही पैशाचे चार्ज वगैरे काही नाही आहे। तर पूजेचं साहित्य वगैरे काय लागलं ते घेऊन जायचं फक्त। तर फायनली समोर बघू शकतात वणीगडावरती आलेलो आहे आपण, तुम्ही बघू शकतात। तर हे गाव नांदुरे असं गाव आहे। सप्तशृंगी गड याची उंची साधारण 4569 इतकी फूट आहे। तर ह्या डोंगराचा प्रकार हा गिरिदुर्ग असा आहे। चढाई ही सोपी आहे अगदी। ठिकाणी नाशिक महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये आहे। तर जवळचे गाव इथले मोठे जवळचे गाव वणी असे आहेत। तर वरती चढताना डोंगर तर आपण फायनली पोहोचलेलो आहोत। तर मला भूक लागलेली आहे। मी काही घरून नाश्ता करून आलेलो नव्हतो। तर समोर मी नाश्ता करतो। सिद्धिविनायक हॉटेलचं असं नाव आहे, राजपेठच आहे। तर तिथून मी पुरी भाजी असं ऑर्डर दिलेलं आहे। तर थोड्या वेळात नाश्ता करून वरती जाऊया। तर मित्रांनो मी थोडा वेळ नाश्ता करतो, मग आपण पुढल्या प्रवासाला जाऊया। तर बघूया पुढे व्हिडिओ। फायनली फायनली जेवण केले, नाश्ता केल्यावरती बाहेर असा काय व्ह्यूज आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती वगैरे तिथे ठेवलेली आहे, तर बघू शकता। तर इथून सुरुवात झालेली आहे। रांगा आहेत। तर आपण पुढे बघूया, आपल्याला
दुकानं लागलेलं आहे समोर. तर इथं देवांची मूर्ती वगैरे, फोटो, लहान मुलांचे खेळण्या, धागा, असेच प्रसाद वगैरे असं सर्वच इथं भेटतात. तर इथून आपल्याला सरळ जायचंय पुढे. इथून टर्न घेऊन आपल्याला वळायचंय आणि सरळ जायचंय. तर भेटूया पुढे आपण गेटवर. तर फायनली आपली वरती पायऱ्या चालण्याची पण वरती जाण्यासाठी आपल्याली ट्रेकिंग सुरू झालेली आहे. तर बघू शकता पुढे तिरछोळ आहे. तर इथून आपल्याला सुरुवात करायची वरती चढण्यासाठी. तर इथं बघू शकता इथे नारळ फोडतात. तर इथून आपल्याला सरळ वरती जायचं. वरती चढताना साधारण 300 ते 350 इतक्या पायऱ्या आहेत. तर ह्या पायऱ्या चढून वरती देवी मातेचं मंदिर आहे. तर आपण सरळ जाणार आहोत. सरळ जायचं आपल्याला. इथून सरळ वरती जायचंय. तर असा काही व्ह्यूज आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये. बघू शकता किती मोठे मोठे दगड आहे, झाड वगैरे बघू शकता. तर फायनली इथं हनुमानांची मूर्ती आहे दगडामध्ये. तर तुम्ही बघू शकता ही हनुमानांची मूर्ती आहे. इथून सरळ वरती जायचंय. साधारण 100 पायऱ्या यात चढाई झालेली आहे. तर इथून आपल्याला अजून सरळ जायचंय. तर तुम्हाला हे सरळ समोर गाव दिसत असेल, नांदुरी हे गाव आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओ मध्ये. तर तुम्ही वरती देवीचा डोंगर गड बघितला तर अर्धा डोंगर हा आपल्याला असं वाटतं पडलेला आहे. तर तो पडलेला नाहीये. तर हनुमानांनी हे पूर्वीच्या स्थापनेवेळी ते काही कारण नसताना त्यांनी अंजनेरीवरती घेऊन गेलेले आहेत अर्धा डोंगर. तर म्हणून आपल्याला असा अर्धा डोंगर दिसतो तिथे. तर आपण आता पुढे जाऊया. जास्त गर्दी वगैरे नाहीये. तर फायनली आपण अर्ध्या याच्यावरती आलेलो आहे आता. तर इथून कसा व्ह्यू दिसतोय ते नक्कीच कमेंट करून सांगा. हे नांदुरी गाव आहे. फायनली मित्रांनो अर्ध्याच्या वरती आल्यानंतर
तर फायनली मित्रांनो आपण अर्ध्याच्या वरती आलेलो आहेत. तर बघू शकता गर्दी इतकी नाहीये. तर इथून असा काही नजारा दिसतोय. तर बघू शकता तुम्ही. तर फायनली मित्रांनो पुढे राम लक्ष्मण आणि सीता यांचं मंदिर आहे. तर बघू शकता तुम्ही. तर अजून पुढे गेल्यावरती गणपतीचं मंदिर दिसेल व तसेच एक कासवाची मूर्ती पण दिसेल तुम्हाला. तर बघूया आपण पुढे गेल्यावरती. तर फायनली बघू शकता इतकी काही गर्दी नाही. वरून असे काही गावाचे चित्रे दिसतात. तर समोर गेल्यावर इथे एक गणपतीची मूर्ती आहे व त्याच्या साईडने बाजूला गेल्यावरती आपल्याला कासवाची एक मूर्ती बघायला भेटते. तर त्याच्याच समोर एक नंदी महाराजांची मंदिर आहेत व तसेच कृष्ण व राधा यांचं पण आहे. इथं झेंडा लावलेला आहे बघू शकता. तर कसं वाटतं हे नक्कीच कमेंट करून सांगा. पुढे गेल्यावरती माकडे भेटलेले आहे बघू शकता तुम्ही. माकडे घाबरून पळत आहे. तर इथून समोर पुढे जायचं. पुढे गेल्यावरती परत एकदा गणपतीची मूर्ती लागलेली आहे व छोटं गणपतीचं मंदिर आहे. तर बघू शकता तुम्ही ती मूर्ती ही दगडाने कोरलेली आहे. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. पुढे गेल्यावरती परत एक चांदीची बनवलेली एक गणपतीची मूर्ती आहे व इथे एक गणपतीचं मंदिर आहे. तर बघू शकता तुम्ही. तर आपण आता वरती पोहोचणारच आहोत. तर बघूया पुढे. तर फायनली मित्रांनो आपण वरती पोहोचलेलो आहे. तर बघू शकता इथून देवीची मूर्ती दिसते आहे. तर या देवीचे हात हे टोटल 18 हातांची मूर्ती आहे. तर बघू शकता. तर देवीला टोटल 18 हात 18 हातांची मूर्ती आहे. तर बघू शकता ही कमीच्या कमी साधारण सात ते 8 फुटाची ही मूर्ती आहे. तर तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो ही व्हिडिओ कशी आवडली ते नक्कीच कमेंट करून सांगा. तर इथून तुम्हाला स्पष्ट दिसत आहे बघू शकता. तर आपण पुढे जाऊ.
पूजा करना है। चक्कर सिंह भाई का दर्शन करो। साइड साइड तर मित्रांनो बघू शकता जे वृद्ध वयाचे आहेत व त्यांना चालण्याचा प्रॉब्लेम आहे, तर असं हे ट्रेन सारखा 2 डबे आहेत, तर हे खालून वर ती आणण्याचे व नेण्याचे काम करतात। यासाठी की साधारण 110 इतके आहेत। तर आपल्याला पायी यायचं असेल तर तिकडून लांबून यावे लागते। तर याने गेलं तर लवकरच 5 ते 10 मिनिटात आपण वरती येऊ शकतो। तर बघू शकता, तर इथून असा काही व्ह्यूज आहे। तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे ते कमेंट करून नक्की सांगा। तर आपण भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये नवनवीन व्हिडिओमध्ये बघूया। चला तर बाय मित्रांनो। आपलं कसं मला पटत नाही संध्याकाळी